लेन आहे ना, ही पूर्ण लेनच कौसरबाग आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आलेलो आहोत कोंढव्यामधल्या कौसरबाग इथे रमजान फूड एक्सप्लोर करायला. कौसरबागमध्ये ना रमजानच्या दिवसामध्ये एक वेगळीच गडबड असते. संध्याकाळी जेव्हा त्यांचा इफ्तारचा टायमिंग असतो ना, त्या टायमिंगला इथे भरपूर खाद्यपदार्थ खायला मिळतात. आज हेच आम्ही एक्सप्लोर करायला गेलो होतो. सगळ्यात पहिल्यांदा तर इथला फेमस असा तहुरा घेतला. इथे ना भरपूर वेगवेगळे असे रेस्टॉरंट्स आहेत. त्या रेस्टॉरंटच्या पुढे ना अशा पद्धतीने स्टॉल्स लावले जातात. त्या स्टॉलवरती तुम्हाला ना चिकन आणि मटनचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईड आयटम्स पाहायला मिळतील. कौसरबागमध्ये ना हे ताजगी, शालीमार, शाही दरबार असे काही पर्टिक्युलर स्टॉल्स आहेत जे खूप जास्त फेमस आहेत. आम्ही ना इथे शालीमारमध्ये आलो होतो आज. इथे तुम्ही उभं राहून किंवा बसून सुद्धा खाऊ शकता. टेबल आणि चेअरची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. आणि ना एका प्लेटीमध्ये ऑलरेडी इथे फ्रूट्स आणि खजूर ठेवलेले असतात. ज्यांचा रोजा असेल तो रोजा खोलण्यासाठी. इथे आम्ही सुद्धा काही फ्राईड आयटम्स घेतले होते. सगळे आयटम्स ना इथे पर पीस वरती भेटतात. ग्रीन चटणी हे लोक कॉम्प्लिमेंटरी देतात. आता आपण इथे बरंच काय काय घेतलं होतं. हे एक ना चिकन क्रिस्पर आहे ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर ना एक चिकन समोसा घेतलेला, चिकन मलाई स्टिक सुद्धा घेतला होता. आणि हे जे फ्रूट्स आहेत ना त्यांनी ऑलरेडी कॉम्प्लिमेंटरी दिले होते. मगाशी आपण जे ड्रिंक पिले ना ते सुद्धा इथले खूप जास्त फेमस ड्रिंक आहेत. मग त्याच्यामध्ये मस्क मेलनचं एक ड्रिंक येतं, तहुरा येतं, मोहब्बते शरबत असे बरेच काही ड्रिंक्स मिळतात. आपण तहुरा ट्राय केलं होतं. पिस्ता फ्लेवरचं ते ड्रिंक होतं आणि ते ना खूप जास्त फुलफिल होतं. अर्ध पोट तर माझं त्यानेच भरलेलं आहे. त्याच्यामुळे इथे ना अगदी लिमिटेड ऑप्शन घेतले मी. चिकन क्रिस्पर काहीतरी 60 रुपये पर पीस होतं. ओके त्याची टेस्ट होती, म्हणजे छान लागत होतं. हे सगळं ना ॲक्च्युली थंड झालं होतं, त्याच्यामुळे ना ते खाण्यात इतकी मजा येत नव्हती. हे जर गरम असतं ना तर अजून भारी लागलं असतं. त्यानंतर चिकन समोसा घेतलेला, मस्त स्पायसी असा होता चिकन समोसा आणि त्याच्यामध्ये फिलिंगसुद्धा भरपूर टाकले होते त्यांनी. समोसा एकदम क्रंची, क्रिस्पी आणि एकदम फुलफिल होता. आणि ना पुदिन्याच्या चटणीसोबत एकदम कमाल लागत होता. हे सगळे स्टॉल ना पूर्ण रमजानच्या महिन्यामध्ये दुपारपासून असतात आणि संध्याकाळी जोपर्यंत रोजा खोलत नाही ना तोपर्यंत हे स्टॉल्स असतात. आणि 7:30-8ला हे सगळे स्टॉल बंद होतात. त्यानंतर मग रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये जाऊन आपल्याला बाकी काय बिर्याणी वगैरे किंवा त्यांचे काही फेमस आयटम ट्राय करायचे असतील तर ते ट्राय करावे लागतात. चिकन स्टिकची टेस्टसुद्धा ना छानच लागत होती. दरवर्षी रमजानच्या महिन्यामध्ये तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला इथे भरपूर अशा फूड आयटम पाहायला मिळतील. संध्याकाळच्या वेळी या जर आवर्जून आलात तर आज ईदच्या दिवशीसुद्धा इथे भरपूर असे फूड्स आयटम्स असतात. खूप छान छान असं खायला मिळतं. तुम्ही इथे उभं राहून स्टॉलवरती सुद्धा खाऊ शकता किंवा मग घरी पार्सलसुद्धा नेऊ शकता. इथे ना बरेच असे स्टॉल्स आहेत. जितके दिवस रमजान असतात ना तितके दिवस हे स्टॉल्स इथे असतात. इथे ना खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तर आहेतच, पण त्याचबरोबर ना छोटे असे एक्झिबिशन लावलेले असतात जिथून तुम्ही छान छान अशी शॉपिंग करू शकता. सध्या खूप ट्रेंडिंग असणाऱ्या ह्या काश्मीरी बँगल्स याची तर भरपूर व्हरायटी होती इथे. इथे ना ही पूर्ण अशी लेनच आहे, ज्या लेनमध्ये ना विविध प्रकारचे रेस्टॉरंट्स तुम्हाला दिसतील आणि त्या रेस्टॉरंटच्या समोरच अशा पद्धतीचे फूड स्टॉल लावलेले असतात. या सगळ्या स्टॉलवरती तुम्हाला फक्त स्टार्टरचे आयटम भेटतील आणि मेन कोर्स जर तुम्हाला खायचा असेल तर मग तुम्हाला तो रेस्टॉरंटमध्ये जाऊन खावा लागतो. रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये ना ही लेन अगदी गजबजलेली असते. संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही इथे आलात ना 6 ते 7:30च्या टायमिंगमध्ये तर पूर्ण प्रचंड प्रमाणात इथे गर्दी असते. जसा हा स्पॉट आहे इथे कोंढव्यामध्ये कौसरबागचा, तसंच ना पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीच्या इफ्तारी केल्या जातात. तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल ना, स्पेशली चिकन आणि मटन खूप आवडीने खात असाल ना तर तुम्ही नक्कीच एकदा कौसरबागला भेट दिलं पाहिजे. रमजानच्या दिवसांमध्ये इथे तुम्ही खूप छान छान असे आयटम्स खाऊ शकता.
इथे प्रत्येक ठिकाणी ना तुम्ही फूड घेऊ शकता. काही ठिकाणी ना टोकन सिस्टीम आहे, काही ठिकाणी तुम्ही आधी फूड घ्यायचा आणि त्यानंतर पे करायचा. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात. त्यानंतर ते घेतलेले खाद्यपदार्थ घेऊन तुम्ही इथे टेबल चेअर मांडलेले असतात, त्या टेबल चेअरवरती बसून खाऊ शकता. इथे सगळीकडे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये ही सिस्टीम असते. आज ईद आहे, ईदच्या दिवशी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता. आणि तुमचं जर ह्या रमजानमध्ये इथे यायचं राहिलं असेल ना कौसरबागला, तर नेक्स्ट इयर नक्कीच या. या व्हिडिओमधून तुम्हाला कल्पना आलीच असेल की इथे कसं वातावरण असतं. रमजानच्या दिवसामध्ये ना अगदी आवर्जून यावा आणि इथला एक्सपिरियन्स घ्यावा ना, असं हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना कधी गेला नसाल तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.